मिर्जापूर सीझन 3 ज्या प्रकारे पहिले 2 एपिसोड हिट झाले होते, फेमस झाले होते, त्याच बेसिसवर मिर्जापूर सीझन 3 ची पण हाईप खूप जास्त बनली होती आणि त्यानंतर 5 जुलैला शेवटी 4 वर्षानंतर मिर्जापूर सीझन 3 हा रिलीज झालेला आहे। आणि आता रिलीज झाल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत की खरंच मिर्जापूर सीझन 3 बघायला पाहिजे का नाही, कारण पहिले 2 एपिसोड प्रचंड प्रमाणात फेमस झाले होते, त्याच लेवलचा किंवा त्यापेक्षा अधिक चांगला मिर्जापूर सीझन 3 आहे का हे जाणून घेण्याची अनेक जणांची उत्सुकता असते। कारण मिर्जापूर सीझन 3 मध्ये 10 एपिसोड आहेत आणि ते पण जवळपास 1-1 तासाचे आहेत। आता एवढा वेळ घालवण्या अगोदर प्रत्येक जण रिव्ह्यू बघितल्याशिवाय काही ती सिरीज बघणार नाही, म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये खरंच तुम्हाला मिर्जापूर सीझन 3 बघायला पाहिजे का नाही, तुम्हाला आवडेल का नाही याबद्दलचीच माहिती बघणार आहोत। सगळ्यात अगोदर मिर्जापूर 1 आणि 2 बद्दल काही गोष्टी बोलूया। मिर्जापूर सीझन 1 आणि 2 मध्ये जे काही सोल होतं त्या सिरीजचं किंवा जे आत्मा म्हणू शकतो ते होता मुन्ना भैया आणि पंकज त्रिपाठी म्हणजेच कालीन भैया। या दोघांच्याच आसपास ती पूर्ण वेब सिरीज चालायची, परंतु सीझन 3 मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं काहीच दिसणार नाही। जर तुम्ही मुन्ना भैयाचे फॅन्स असाल किंवा कालीन भैयाचे फॅन्स असाल तर तुमच्यासाठी पार्ट 3 बनलेलाच नाही असं तुम्ही समजू शकता। आता मुन्ना भैया आहे का नाही हे तर खूप जणांना डाऊट होते, परंतु मी अगोदरच सांगतो की मुन्ना भैया डेड झालेला होता तर डेडच दाखवलेला आहे आणि कालीन भैया जिवंत आहे, परंतु कालीन भैयाचा रोल बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की कालीन भैयानं काही केमिओ केलेला आहे का या सिरीज मध्ये, म्हणजे त्यांचा रोल खूपच छोटा आहे। 10 तासाच्या सिरीज मध्ये जर कालीन भैयाचा स्पेशल रोल बघायचं झालं तर अवघे 30 ते 40 मिनिट रोल असेल, तेवढा पण नसणार आहे। जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटच तुम्हाला कालीन भैया स्क्रीनवर दिसतील आणि पहिल्या 2 एपिसोड मध्ये तर नाहीतच। म्हणजे सांगण्याचा उद्देश की जर तुम्हाला 1 आणि 2 पार्ट मध्ये जर फक्त कालीन भैया आणि मुन्ना भैयाचीच ऍक्टिंग आवडली असेल तर रिव्ह्यू पण तुम्ही बघू नका, तर तुमच्यासाठी पार्ट 3 बनलेलाच नाही, कारण हे दोघं पण त्या सिरीज मधून पूर्णपणे मिसिंग आहेत असं तुम्ही म्हणू शकता। आता विषय तो ठीक आहे, तुम्हाला मुन्ना भैया कालीन भैयापेक्षा नक्की स्टोरी कशी चलते, गुड्डू भैया काय करतो, गोलू गुप्ता काय करते, पुन्हा शरद शुक्ला, भरत त्यागी यांच्या रोल विषयी जर जास्त दिलचस्पी असेल किंवा नक्की स्टोरी कशा प्रकारे पुढे गेलेली आहे या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असेल तर तुम्ही सीझन 3 बघू शकता। नाहीतर मी जसं सांगितलं की जर तुम्हाला फक्त कालीन भैया आणि मुन्ना भैयामुळे जर सिरीज बघायची होती तर तुम्ही नाही बघितलेलं चालतं। आता येऊया ओरिजिनल आपल्या रिव्ह्यूवर। तर सीझन 3 मध्ये आहेत 10 एपिसोड आणि प्रत्येक एपिसोड जवळपास 1 घंट्याचा आहे। तर सीझन 3 मध्ये पूर्णच्या पूर्ण स्टोरी जी फिरते ती म्हणजे गुड्डू भैयाच्या आसपास, त्यानंतर शरद शुक्ला आणि त्यानंतर थोड्याफार प्रमाणात भरत त्यागी। गोलू गुप्ताचा पण रोल इम्पॉर्टंट आहे, तिला बाहुबली टाईप मध्ये दाखवलेला आहे, परंतु त्यानंतर काही काळासाठी ती गायब होऊन जाते। म्हणजेच तुम्ही ऍक्च्युअल सिरीज बघताना तुम्हाला कळेल की ती नक्की कुठे गायब झालेली असते किंवा तिच्यासोबत काय झालेलं असतं, परंतु काही काळासाठी ती पण गायब झालेली असते। तर ओव्हरऑल स्टोरी ह्या तिघांच्या आसपास फिरत असते आणि जेव्हा तुम्ही ही पूर्ण सिरीज बघून उठाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की काय आपण बघितलं, किंवा तुम्हाला बऱ्याच वेळेस असं होईल की आपण बघू शकत नाही सिरीज, एवढी बोरिंग आहे कुठेतरी। आणि संपूर्ण जरी तुम्ही सिरीज बघितली तरी तुम्हाला असं स्पेशल मोमेंट काहीच आठवणार नाहीत किंवा खूपच एखादा सीन खूपच आवडला होता किंवा एखादा डायलॉग खूपच भारी होता, अशा प्रकारचं तुम्हाला या सिरीज मध्ये काहीच जाणवणार नाही। ज्या प्रकारे पहिल्या 1 आणि 2 सिरीज मध्ये त्यांचे मेम्स व्हायरल व्हायचे, मुन्ना भैयाचे डायलॉग व्हायरल व्हायचे, एवढंच काय तर मुन्ना भैया स्क्रीनवर येऊन जरी थांबलेला असेल, तो काही बोलत नाही, काहीच ऍक्शन करत नाही, फक्त बस येऊन उभा राहिलाय, तरी सुद्धा लोकांचा क्रेज होता मुन्ना भैया, तरी सुद्धा लोकांचा इंटरेस्ट बनूनच राहिला असता। परंतु मुन्ना भैया नाही तर हे बाकीच्या ऍक्टरनी काही जरी केलं तरी त्या सिरीज मध्ये अजिबात इंटरेस्ट येत नाही। आणि जर तुम्ही खरंच सिरीज बघत असाल, मी ज्या गोष्टी बोलतोय ना सिरीज बघितल्यानंतर तुम्हाला या कळतील किंवा पटतील की सिरीज मध्ये म्हणजे बघून झाल्यानंतर तुम्हाला असं स्पेशल काहीच आठवणार नाही किंवा एखादा मोमेंट काहीच आवडणार नाही। आणि ते पण आता OTT प्लॅटफॉर्मला पण सेन्सॉर बोर्ड कंट्रोल करत असल्यामुळे ज्यांना इंटिमेट सीन खूप जास्त आवडल्या होत्या 1 आणि 2 पार्ट मध्ये त्या पण 3rd पार्ट मध्ये मिसिंग आहेत। यामध्ये तुम्हाला इंटिमेट सीन पण जास्त काही प्रमाणात दिसणार नाहीत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना मारधाडच खूप आवडत असते, रक्तपात बघायची इच्छा झालेली असते, तुम्हाला असे पण मुवमेंट मिर्जापूर सीझन 3 मध्ये खूपच कमी दिसणार आहेत। तरी त्यातले त्यात पहिल्याच पार्ट मध्ये ज्या प्रकारे एका व्यक्तीचा गळा कापला जातो ते प्रत्यक्षात दाखवलेलं आहे आणि ते पण खूप विचित्र दिसतं। ज्यांना मारधाड आवडते त्यांना तो सीन खूप आवडेल। आणि त्यानंतर दुसरा एक सीन आहे, गुड्डू पंडित त्याच्याच बहिणीच्या बॉयफ्रेंडचे डोळ्यामध्ये बोटं घालून मारून टाकतो, म्हणजे चक्क तो लिटरली डोळ्यामध्ये बोटं घालतो आणि त्याला मारून टाकतो। तो एक सीन खूप जास्त भयानक असा दिसतो।
ह्या 2 सीन व्यतिरिक्त मिर्झापूर सीझन 3 मध्ये असा एकही सीन नाही किंवा असा एकही डायलॉग नाही जे तुम्हाला आवडेल किंवा तुम्हाला ते परत परत बघावं वाटेल. ज्या प्रकारे सीझन 1 आणि सीझन 2 बऱ्यापैकी लोकांनी परत परत बघितलेले होते किंवा त्यातले काही सीन खूप जास्त हिट झालेले होते किंवा मुन्ना भैयाचे डायलॉग स्पेशली बरेच व्हायरल होत होते किंवा त्यांचे मेम पेजवर ट्रेंडिंग व्हायचे, परंतु सीझन 3 मध्ये हे सगळं मिसिंग आहे. ज्यांना 1 आणि 2 सीझन खूप जास्त आवडलेले आहेत किंवा ते जे मिर्झापूरचे स्पेशल फॅन झाले होते त्यांना सीझन 3 अजिबात आवडणार नाही. आणि ह्या सीझन मध्ये सगळ्यात जास्त जर कोणी नाराज केलं असेल तर ते पंकज त्रिपाठी अर्थातच कालीन भैयानं. कारण सीझन 2च्या एंडिंगला जे मुन्ना भैयाला मारलं होतं आणि कालीन भैयापासून जी गादी हिसकावून घेतली होती किंवा त्यांचं जे पद हिसकावून घेतलं होतं, मिर्झापूरची गादी काढून घेतली होती, त्यानंतर बऱ्याच जणांचा असा अंदाज होता की सीझन 3 मध्ये कालीन भैयाचं रौद्र रूप बघायला भेटेल आणि सीझन 3 पूर्णपणे कालीन भैया आणि गुड्डू पंडित यांच्यामध्येच असेल असं वाटत होतं. परंतु हा अँगल पूर्णपणे सपशेल लोकांचा चुकीचा ठरलेला आहे. आणि आता तुम्हाला पण माहित आहे की लोकांना जसं वाटतं की 1 पार्ट 2 पार्ट नंतर सीझन 3 पण हिट व्हायला पाहिजे आणि त्या लेवलला जर तो नसला पार्ट तर हिट होत नाही किंवा लोक सपशेल त्या सिरीज कडे बघण्यास सोडून देत असतात. जसं की आता बाहुबली आल्यानंतर लोकांना वाटायचं की बाहुबली 2 पण त्या लेवलच असायला पाहिजे तरच हिट होईल, झालं पण तसंच. परंतु मिर्झापूरच्या बाबतीत तसं नाही. सीझन 1 खूप चांगला होता, सीझन 2 पण चांगला होता, पण सीझन 3 खूपच वर्स्ट आहे. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर मुन्ना भैया शिवाय सीझन 2 काहीच नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि त्यातले त्यात जखमेवर मीठ चोळल्यासारखं म्हणजे की कालीन भैयाचा पण रोल जास्त नाही. आता येऊया आपण एपिसोडवर. पहिले 2 एपिसोड मध्ये तर तुम्हाला कालीन भैयाचा चेहरा पण दिसत नाही. ते फक्त बेडवर पडून आहेत आणि ते म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे किंवा ते कोमाच्या सिच्युएशन मध्ये आहेत असं तुम्ही म्हणू शकता. त्यांचा एकही डायलॉग नाही. सेकंड संपता ते बेडवरून पडतात आणि आता असं वाटतं की 3rd एपिसोड मध्ये खरा त्यांचा रोल असेल, परंतु 3rd एपिसोड मध्ये पण काहीच होत नाही. इव्हन त्याच्यानंतर शरद शुक्ला कालीन भैयाला त्याच्या घरी घेऊन जातो आणि म्हणजे एक प्रकारे वडिलांसारखं मानतो आणि कालीन भैया पण त्याला मुलासारखं मानतात आणि आता मुन्नाच्या ऐवजी तुलाच मिर्झापूरची गादी देऊन टाकतो अशा प्रकारचं पण बोलतात. आणि मग शेवटी खेळ चालू होतो की मिर्झापूरच्या गादीवर बसणार कोण. गुड्डू पंडित एकीकडून ट्राय करतोय, शरद शुक्ला एककडून ट्राय करतोय आणि बाकीचे जेवढे बाहुबली आहेत ते एकमेकांना चॅलेंज करतायत की आता मिर्झापूरचं कंट्रोल सगळ्यावर होतं हे पण आपल्याला माहित आहे. परंतु बाकीचे पण बाहुबली आता एकमेकाला घाबरत नाहीत की हा मिर्झापूर कोणाच्याच हातामध्ये नाहीत. जेव्हा मिर्झापूरचा कोणी किंग बनेल त्याच्यानंतर आम्ही बघू अशा टाईप मध्ये. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर सगळे एकमेकासाठी गादीसाठी लढत असतात. बाकी गुड्डू पंडित, शरद शुक्ला आणि भरत त्यागीचे रोल इकडून तिकडे आहेत, बाकीचं एवढं काहीच विशेष नाही. त्यानंतर पंकज त्रिपाठीच्या हळूहळू 6-7 एपिसोड मध्ये 1-2 डायलॉग चालू होतात. शेवटी एकदम 10व्या एपिसोड मध्ये 15-20 मिनिटांसाठी त्यांचा स्पेशल रोल चालू होतो. जसं की सीझन 1 आणि 2 मध्ये आपल्याला बघायची सवय होती त्या रोल मध्ये कुठेतरी येतात आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटात तो पण रोल संपून जातो. जाऊ द्या आता सगळं मी तुम्हाला 2 शब्दात सांगतो. जर तुम्ही मुन्ना भैयाचे आणि पंकज त्रिपाठीचे म्हणजेच कालीन भैयाचे फॅन्स असाल आणि तुम्हाला त्यांचीच जास्त ऍक्टिंग आवडत होती किंवा त्यांनाच बघायचं होतं तर तुमच्यासाठी सीझन 3 बनवलेलंच नाही. सगळी स्टोरी गुड्डूच्या आसपास खेळत राहते आणि गुड्डूचा पण काही एवढा इम्पॅक्ट जाणवत नाही. ज्या प्रकारे मुन्ना भैयाचा इम्पॅक्ट जाणवत होता त्या प्रकारे गुड्डूचा काहीच इम्पॅक्ट जाणवत नाही. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की फक्त त्या पहिल्या 2 सीझनच्या हायपर हे सीझन बनवण्यात आलं होतं आणि यामध्ये सपशेल फेल झालेले आहेत. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला ही सिरीज आवडली का नाही? कॉमेंट करून नक्की